हाय गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आहे नागपंचमीच्या दिवशीचा दुसरा दिवस आणि नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा वगैरे करतात आणि दुसऱ्या दिवशी गुरु श्रिया षष्ठी आज श्रियाळ षष्ठी दिवस ना. हां, आज श्रियाळ षष्ठी दिवस आहे. श्रियाळ षष्ठी दिवस म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगते, थोड्याच वेळात तुम्हाला पण कळेल. तर आपण चला बघूया. पंचमीच्या दिवशी हे नागाची आपण पूजा करतो आणि श्रियाळ सृष्टी म्हणजे काय, तर हे असे तांदूळ असतात, त्याचं नैवेद्य वगैरे बनवतात. ते त्याला असं हुंडे बनवतात, त्याला हुंडे बोलतात. हे जे आहे तांदळाचे बॉल्स त्याला हुंडे बोलतात आणि ते असं ताट नैवेद्यांसारखं सजवायचं असतं. इकडे लोणचं आहे, तिकडे भाजी आहे आणि असं फुलांनी त्याच्यावरती दुर्वे वगैरे लावलेत. आणि या पद्धतीला काय बोलतात, चिळया बाळा. ह्या म्हणजे जे आता हे करणार आहे त्याला चिळया बाळा. आणि हे मुलांना देतात, आई असते ती मुलांना देते. आता गुरुची आई गुरुला ते देणार. आता ते कसं देणार वगैरे ते मी तुम्हाला दाखवते. पहिल्यापासून अशी होती, कुठे नागोबालाच हे टाकवायचं, हां बाळाला द्यायचं. हां, श्रियाळ षष्टीची पूजा करून नागोबाला, हा म्हणजे श्रियाळ षष्टीची पूजा करतात ना. हां, पण इकडची पद्धत अशी होती, इकडची पद्धत अशी आहे, असे नागोबाला पूजायचं आणि मग तुमच्या बाळाला द्यायचं. मग आता ह्या श्रावण बाळाला देणार आहेत गुरु. गुरुची आई देणार आहे. तर आपण बघूया. पूजा केलीत. हा आहे यांचा श्रावण बाळ, गुणी बाळ. बाळा डायलॉग मार. ठीक आहे. तर आता गुरुची पूजा करतायत. गुरुची पूजा करतायत, सासूबाई पूजा करतायत. चल, तुझ्याशी लग्न कोण करणार? नाही करणार. आता मला पण नको. हे बघ, आता एकदाच आणि मग गुरु ते खायचं असतं. गुरुने हे जे असतं ते खातोय बघ असा श्रावण बाळ. काय असतं हे? दही आणि भात, धना पावडर असतं. बघू जरा, एक दाखव. खायचं असतं. ठीक आहे. एक गुरुच्या दुसऱ्या भावाला आणि हे. ठीक आहे, खा ना. खातोयच ना. कसं आहे, लागतंय गुरु? मच्छर चावते. मला बघू. मी खाल्लं तर चालतं? मी पण खाल्लं तर. खोटं बोलतोस. ए, लोणचं नको मला. लोणचं नकोय. खाऊ नका. बघा. खायचं ते असं खायला लागतं. हा, आंबट आहे. मी पण खाल्लं श्रेया बाळा. तर तुमच्याकडे पण ही अशी पद्धत करत असतील तर कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे या पद्धतीला काय बोलतात ते. ओके. आणि तुम्ही विचारत असाल तर गुरुदादा आज दुकानात गेला नाही का, तर गुरुदादा आज शिरगावला आलाय. तुमचा गुरुदादा आज शिरगावला आलाय बिकॉज थोडंसं काम होतं त्याचं शिरगावला, म्हणून मग मी पण शिरगावला आली. नाचत माझ्या वाटणं. हे नाचत तुझ्या वाटणं. तर आता हे झालंय सगळं. क्लासच्या पोरींना ऐका, क्लासला सुट्टी माझ्यासाठी दिला नाही नाही. आणि इकडं आले.
काम होतं माझं म्हणून सुट्टी दिली मी त्यांना. काय गाव आहे? गबोल. काय काम आहे? तुला का सांगू अरे मी काय? तुला का सांगू. ठीक आहे स्टे ट्यून. तर ओंकार पण आलाय चिवळ्या बाळा घ्यायला. तर आता ओंकारचं पण बघूया आपण. तिकडनं ना उजेड येतोय जास्त. हा आता ओके. घेरे घेरे अजून परत घ्यायचं असतं काय तुमचं घेतलं काका काका नाही गुरु. मुलांचं आता खा ते. आणि हे खायचं असतं. हा लोणचं कुठं आहे लोणचं पण मी लोणचं काढून ठेवलं. लोणचं वरती लावायचं का असं गुरुनं घेतला हाय ते काय हा हा ह्याला खाऊ द्या आधी. खायचं दाखव खाताना गुरु तुपात त्याचं काढू दे मग ते एकत्र आणतात. आंबट लागतं ना. हे आंबट होतं ना आजीन दिला मी सांगितलं आणतो तर घ्या त्यात आलं की काय बरं बरं दोघांना पण असं भरवा असं त्याच्याच हातात. हा असं ते घ्या आता असं. घेतली डाव्या हातात आणि असं असं भरवा म्हणजे खरोखर भरवा नाही. हा तर हे चिळ्या बाळ्याचे नैवेद्य भरवायचे असतात. हा झालं. आम्ही आता गणपती मंदिराच्या इथं आलेलो आहे. आणि सो गाईज आम्ही आता पहिल्या गणपती मंदिराच्या इथे आलोय थोडंसं बाप्पाचं दर्शन घ्यायला. इथे पाया पडणार मग आम्ही जाणार आहोत महाकालीच्या मंदिरामध्ये जे की कुंभारलीमध्ये वरचं आपलं देवस्थान आहे तिथे. पहिला पण मग ह्या मंदिराच्या इथे पाया पडूया. चला चला उतरा. सो का आम्ही आलोय हे तुम्हाला नंतर कळेल. ठीक आहे. आई शपथ आता पडली असती तर सटसटीच झाले. तर हे आहे गणेश मंदिर कुंभारली. आणि गुरुच्या आईची खूप इच्छा होती कधीपासून यायचं होतं त्यांना मंदिरात. शेवटीला आज त्यांना मुहूर्त भेटला. मी पण ह्या मंदिरात पहिल्यांदाच आले. भारी आहे खूप मस्त बांधलंय मंदिर. गुरु गणपती बाप्पाचं गाणं बोल ना. लालाला काय करतोस. खूप मंदिराच्या आतूनच बाहेर कळस आलाय. खूप मस्त आहे. मी तुम्हाला दाखवते हे मंदिर पूर्ण आधी. आणि असे छोटे छोटे गणपती बाप्पांचे अवतार आहेत ना ते त्यांनी असे वरती लावलेत. मोरेश्वर सिद्धिविनायक महागणपती असे त्यांनी अवतार लावलेत. गुरु मग जरा हे घे कॅमेरा घे. ते पाचशे बोला गणपती बाप्पा. बाप्पा लवकरच येणार आहेत आपल्या घरी. त्याच्या आधी आम्ही बाप्पाला भेटायला आलोय. मग इकडे आला.
सो गाईज आता आम्ही जातोय महाकाली देवीच्या मंदिरामध्ये आणि तिथे पण आम्ही नारळ वगैरे ठेवणार आहे. तर पहिला गणपती बाप्पाच्या मंदिरात आलो बिकॉज कोणतेही काम करण्याआधी आपण गणपती बाप्पाची पूजा करतो, कारण की श्री गणेशा करायचं असतो त्या कामाचा, त्यासाठी. आणि शुभ कार्य करताना आपण गणपती बाप्पाचीच आराधना करतो, म्हणून आम्ही फर्स्ट गणपती बाप्पाच्या मंदिरात आलो आणि आता आम्ही महाकालीच्या मंदिरात जाणार आहे. ठीक आहे, चला बघूया. तर आता आम्ही निघालोय महाकाली मंदिरामध्ये. चला बघूया. असा रस्ता पाहिजे मस्त, दोन्ही बाजूने हिरवळ आणि मध्ये एक रोड. याची व्हिडिओ करायला पाहिजे ना. यात्रेला हा रोड एकदम छोटा वाटतो, कधी वरून खाली जातोय दुकानदार बसले. हा, कधी वरून खाली जाते, खालीतून वरती जाते, कळतच नाही. आता लांब वाटतंय. मस्त धबधबा पण आहे तिकडे, छोटे छोटे दिसणार नाहीत. सगळीच आम्ही आता पोहोचलोय महाकाली देवीच्या मंदिरामध्ये. आहेत, मला वाटलं नसतील लोक, आहेत. सुकाई वरदायनी महाकाली. इकडेच ना मांडवखोरी. हा, नाही माहिती ना, वरती तिकडे मध्ये एकदाच गेलेलो. गर्दी आहे. अरे हो. सो आम्ही आता इथे गाडी लावतोय. मंदिराच्या इथे पोहोचल्यावरती गुरुला त्याचे फ्रेंड्स भेटले. मग तो पहिला फ्रेंड्सला भेटला आणि नंतर मग आम्ही सगळेजण एकत्र मंदिरात गेलो. तर मंदिराच्या बाहेर एक त्यांनी सूचना लावली आहे की फक्त लेडीज म्हणजे ज्या मुली आहेत किंवा महिलांनी पारंपरिक ड्रेस घालायचा. त्यामुळे मी जीन्स घालून गेली होती, तर मग मी ओढणी घेतली आणि मगच एंटर केला. त्यानंतर आम्ही मस्त दर्शन घेतलं. पहिलं सुकाई आणि वरदायनी देवीचं दर्शन घेतलं, नंतर महाकाली देवीचं दर्शन घेतलं आणि दर्शन खूप छान मिळालं आम्हाला. त्यानंतर हा एक स्पॉट आहे, तिथून तिन्ही देवी दिसतात. तर मी इथून पण इथून महाकाली देवी दिसते आणि इथून समोर ज्या आहेत सुकाई आणि वरदायनी देवी दिसते, त्या देवींचं देखील दर्शन घेतलं. त्यानंतर गुरु एका कामासाठी आला होता शिरगावला आणि उद्यापासून त्या कामाला सुरुवात होणार आहे. तर देवाकडे थोडंसं गारणं घातलं की ते काम चांगलं होऊन देत आणि लवकरात लवकर पूर्ण होऊ देत म्हणून. आणि गारणला आमच्या इकडे आरज लावणे असं सुद्धा म्हणतात. तर बुवांनी छान आरज लावली. त्यानंतर आम्हाला प्रसाद मिळाला, प्रसाद ग्रहण केला आणि आम्ही घरी जायला निघालो. सो गाईज आता आम्ही जातोय सतीवरती शॉपला. मी शॉपला जाणार आहे, गुरु त्याच्या शॉपला जाणार आहे. हा बघा इथे आहे. आणि हा एक आहे गाईज, मला माहिती नव्हतं की मंदिरामध्ये जायचं आहे वगैरे, म्हणून मग मी काय शॉपला जायच्या हिशोबाने मी जीन्स घालून आली. पण जर तुम्हाला मंदिरामध्ये वगैरे यायचं आहे तर तुम्ही प्लीज ड्रेस वेअर करून या किंवा पारंपरिक वेशभूषा जी असते आपली तेच घालून या कपडे. बिकॉज मंदिरामध्ये अलाउडच नाही आहे की देवीची ओटी विदाऊट पारंपरिक वेशभूषाने भरणे, म्हणजे जीन्स वगैरे अलाउड नाही आहे. मी गेले, अलाउड आहे तसं, पण तुम्ही ओटी नाही भरू शकत किंवा जास्त पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही जीन्स ड्रेस वगैरे घालताय तरी ओके, ठीक आहे. तर सो गाईज बोल तू पुढचं.
सो गाईज तुम्हाला आमच्या दोघांचे ब्लॉग ब्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला खूप सारं प्रेम द्या. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. लव लव. लव लव.